20 रुपयाला वाढतील किलो माग, म्हणजे 20 रुपयाला किलो माग कोंबड्याचा भाव वाढू नाही म्हणून तुमची 500 रुपये धुलाई चालू आहे। म्हणजे सरकारला कोंबडं जगलं पाहिजे, तुम्ही मेले तरी चालता, ही परिस्थिती आहे। याच्याच बाजूला दुसरा अँगल आहे जे तुमच्या मनात होता ना, आपला सोयाबीनचा भाव ठरतो DOC-वर। अहो आम्ही जरी घरात 10 पोते गहू झाले आम्हाला आणि आमच्या घरात जर 3 पोते गहू लागत असतील खायले तर आम्ही निश्चितपणानं 3च्या जागी 4 पोते ठेवतो आणि 6 पोते विकतो। खरं आहे का नाही? मग आमचं सरकारला म्हणणं आहे की जर 40 लाख मेट्रिक टन DOC लागत असेल तर तुम्ही 80 लाख मेट्रिक टन कशासाठी द्यावा लागले? आणि या वर्षीचा सोयाबीन घरात येऊन पडला लोकांच्या, आज ना उद्या मार्केटमध्ये येणार आहे आणि ही सुद्धा DOC तुम्हाला मिळणार आहे। मग अडचण काय? त्यांची एकच अडचण आहे की आपण शेतकरी म्हणून बोलत नाही, ही खऱ्या अर्थानं त्यांची अडचण आहे। त्याला माहिती आहे की शेतकरी म्हणून नाहीये। टीव्हीवर दररोज बातम्या तुम्ही पाहता, एक साधा प्रश्न उभा राहत नाही, सोयाबीनचा भाव का पडला? एक प्रश्न उभा राहत नाही, पीक विम्याचे पैसे आम्हाला लवकर का टाकत नाहीत तुम्ही? साधे